दीनानाथ हॉस्पिटलमध्ये 2 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे। एका महिलेचा प्रसूतीसाठी आल्यानंतर तिला त्या ठिकाणी पैसे नाहीत म्हणून ॲडमिशन करू दिली नाही। त्या बाईला त्या ठिकाणी बाजूला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितलं आणि 10 लाख रुपये भरावे अशा प्रकारचं कागदोपत्री त्यांना एस्टिमेट दिलं। पण प्रत्यक्षात अशी माहिती मिळते की 10 लाख रुपयाचं एस्टिमेट दिलं, पण कदाचित 20 लाख रुपयापर्यंत खर्च येईल असंही त्या महिलेला सांगण्यात आलं। त्यांच्याकडे आयत्या वेळेला एवढे पैसे नव्हते। 3 लाखापर्यंत आम्ही पैसे भरतो, आपण उपचार सुरू करा, परंतु त्या निर्दयी मॅनेजमेंटने ते ऐकलं नाही। वास्तविक पाहता दीनानाथच्या बाबतीमध्ये ही पहिली केस नाही, यापूर्वी देखील अनेक केसेस त्यांच्या बाबतीमध्ये आहे, परंतु राज्य सरकारचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जात नाही। या दीनानाथ हॉस्पिटलला जागा हे शरद पवार मुख्यमंत्री असताना 1 रुपया नाममात्र भाड्याने ती जागा त्यांना दिली। त्यानंतर त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल झालं, अनेक CSR फंड देखील येतात, राज्य सरकारची देखील आर्थिक मदत त्यांना होते। गरिबांवरती उपचार करण्यासाठी 15% बेड्स हे राखीव ठेवले पाहिजेत। सावित्रीबाई फुले आरोग्य योजनेच्या महात्मा फुले आरोग्य योजनेखाली त्यांना सवलतीने उपचार केले पाहिजेत, परंतु कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी गोरगरिबांना मदत केली जात नाही। शिवाय कोविडच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी अनेक गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। असं असताना खरं राज्य सरकारने गेल्या आठवड्यामध्ये त्यांना पुन्हा आणखी जागा 1 रुपया नाममात्र भाड्याने 99 वर्षाच्या कराराने दिली आहे, हे अतिशय चुकीचं आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। त्या ठिकाणी असलेली मॅनेजमेंट, त्या ठिकाणी असलेले संचालक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। केवळ दीनानाथ मंगेशकरांचं नाव आहे म्हणून त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांची जी उर्मटपणाची भाषा आहे ती कुठेतरी बंद केली पाहिजे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य सरकारला विनंती करतो की या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि योग्य ती कडक कारवाई करावी। त्या डॉक्टरला निलंबित करण्यात यावं आणि जे कोणी प्रमुख आहेत त्यांना देखील त्याचा जाब विचारावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।